दीता बुटीक चॅनलच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 14 मध्ये आपले खूप खूप स्वागत। या क्लासमध्ये पाहूया ब्लँकेट स्टिच आणि त्याचे 6 प्रकार। ब्लँकेट स्टिचला बटन होल स्टिच असेही म्हणतात। तर आपण आधी करूया सिंपल ब्लँकेट स्टिच। तर हे ब्लँकेट स्टिचेस करण्यासाठी मी हे थ्रेड्स घेणार आहे। सिंपल स्टिच करण्यासाठी मी हा थ्रेड घेतलेला आहे, 3 स्ट्रँड्स थ्रेड घेतलेला आहे। बघा, हे 3 पदर घेतलेले आहे। तर आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया। तर बघा, आपल्याला हा जो थ्रेड असतो हा अंगठ्याखाली धरून हा इथून आपण निडल काढून घेतलेली आहे वरती। तर त्याच्यात थोडंसं अलीकडे म्हणजे असं सरळ रेषेत मी ही निडल खाली टाकणार आहे आणि पुन्हा त्याच्यासमोर थोडंसं अंतर सोडून मी ही निडल वर काढून घेणार आहे। तुम्ही ह्या थ्रेडकडे लक्ष द्या। थ्रेड हा निडलच्या खाली असतो। बघा, या प्रकारे ब्लँकेट स्टिचला बटन होल स्टिच असं पण म्हणतात। बघा, आता हा जो स्टिच आहे त्याच्यात थोडंसं बाजूला थोडंसं अंतर सोडून मी पुन्हा निडल खाली टाकणार आहे आणि पुन्हा निडल थ्रेडच्या वरून जे निडलच्या खाली थ्रेड असणार आहे आणि मी ही निडल अशी ओढून घेणार आहे। बघा, लक्ष द्या, हा जो थ्रेड असतो हा या थ्रेडच्या खाली असतो असा। याप्रमाणे हा ब्लँकेट स्टिच किंवा बटन होल स्टिच आहे। पुन्हा पहा, निडल टाकली आहे, निडलच्या खाली थ्रेड आहे, त्या थ्रेडच्या वरून निडल काढून घेतलेली आहे आणि हा थ्रेड अंगठ्याने धरून ठेवला होता तो आता सोडून या प्रकारे हा स्टिच येतो। पुन्हा तसंच परत पहा, निडल खाली टाकली आहे, परत समोरून लाईनवर जी लाईन मारलेली आहे त्या लाईनवर काढली आणि हा थ्रेड निडलच्या खाली ठेवून निडल वर काढून घेतली आहे। बघा, याप्रमाणे हा स्टिच आहे। पुन्हा पहा, हा जो स्टिच आहे त्याच्यात थोडंसं बाजूला हे असं आहे आणि हा जो आलेला स्टिच आहे त्याच्यात थोडंसं अंतर सोडून बाजूला याच लाईनमध्ये निडल खाली टाकली आहे आणि ही जी लाईन आहे पेनाने ड्रॉ केलेली तिथे निडल वर काढली आहे सरळ रेषेत। हा जो थ्रेड असतो तो निडलच्या खाली आला पाहिजे, याप्रमाणे खाली आला पाहिजे असा आला पाहिजे आणि ही निडल काढून घ्यायची या प्रकारे। पुन्हा पहा, निडल खाली टाकली, लाईनवर वरती काढली आणि निडलच्या खाली थ्रेड ठेवून खाली येईल असा करून घेतला आहे आणि ही निडल अशी काढून घ्यायची, दोरा ओढून घ्यायचा हा। बघा, तुम्ही परत पहा, लक्षात आलं नसेल तर परत पहा, असं करता येत नसेल तर हा थ्रेड असा ओढून घ्यायचा, निडल सोडून ओढून घ्यायचा, या प्रकारे करायचा। बघा, हात न सोडता निडल न सोडता सुद्धा आपण हा स्टिच अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो। पहा, इथे अशा प्रकारे आपल्याला ह्या पूर्ण ड्रॉ केलेल्या लाईनवर हे स्टिचेस करून घ्यायचे आहे। हा सिंपल बटन होल स्टिच आहे। याचे आणखी 4 टाईप्स आहेत, ते तुम्हाला मी दाखवते। बघा, या प्रकारे हा स्टिच करायचा आहे। बटन होल स्टिचचा उपयोग भरपूर प्रकारे करता येतो, जसे की लाईनसाठी ही बॉर्डर असा जर केला तर त्याची बॉर्डर लाईन बनते। लीफ फिलिंगसाठी, फ्लॉवर्ससाठी, वेगवेगळ्या शेप्ससाठी आपण ह्या स्टिचचा उपयोग करू शकतो। अशा प्रकारे आता ही लाईन पूर्ण करून घ्यायची। बटन होल स्टिचचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं करायचा हे मी तुम्हाला डिझाईन करून तर दाखवणारच आहे, त्यामुळे ते तुमच्या अधिक चांगलेच लक्षात येईल। तर डिझाईन असलेले क्लास तुम्ही अगदी बारकाईने पाहत जा, ज्यामध्ये डिझाईन तुम्हाला शिकवते। तेच क्लास नाही तर हे जे शिकवते आहे ते सुद्धा क्लास तुम्ही अगदी बारकाईने म्हणजे तर तुम्ही क्लास स्किप करत जाऊ नका। क्लास स्किप न करता पाहिला की ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल। तर बघा, या प्रकारे
आपला हा स्टिच होत आलेला आहे. तर हा थ्रेड निघाला आहे. बघा या प्रकारे आपला हा सिंपल ब्लँकेट स्टिच करून झालेला आहे. सिंपल ब्लँकेट स्टिच किंवा बटन होल स्टिच असंही म्हणता येईल त्याला, झालेला आहे. आता आणखी 4 प्रकारे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बघूया पुढे. सॉरी, माझ्याकडनं हा व्हिडिओ स्किप झाला. हा आउटवर्ड बटन होल स्टिच आहे. हा स्टिचसुद्धा सिंपल बटन होल स्टिच सारखाच आहे, पण फक्त याला ह्या शेपच्या बाहेरून करायचं आहे, कारण हा आउटवर्ड बटन होल स्टिच आहे. हा अशा प्रकारे स्टिच आपल्याला या पूर्ण ओव्हल शेपवर करून घ्यायचा आहे. तर मी आपल्याला हा स्टिच आता स्पीडनी दाखवते, म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही. हा स्टिच वापरून आपण बटन होल बनवू शकतो. त्याने बटन होल बनवायचे असेल तर ह्याच स्टिचचा वापर करावा लागतो. तसेच लहान लहान फुलं बनवण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. हा डेकोरेटिव्ह स्टिच आहे. बघा अशा प्रकारे हा आउटवर स्टिच करून तयार झालेला आहे. आता करणार आहे इनवर्ड ब्लँकेट स्टिच. तर आता आपण हा स्टिच इथे सुरुवात करूया. हा इनवर्ड बटन होल स्टिच आहे किंवा इनवर्ड ब्लँकेट स्टिच असेही म्हणू शकतो. तर आपण या स्टिचला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुद्धा मी हा 3 पदरी दोरा घेतलेला आहे. हा जसा आपण बाहेरून हा स्टिच दिसतोय तसा आता हा आतून दिसणार आहे. स्टिचेस आतून दिसणार आहे. तर बघा त्यासाठी जे याप्रमाणेच केलेलं आहे, याप्रमाणेच आहे, फक्त ओव्हल शेप केलेला आहे. बघा हा स्टिच आउटलाईन स्टिच म्हणून विशेषतः वापरला जातो. या ओव्हल शेपवर ज्या प्रकारे वर्क केलेले आहे त्याच प्रकारे आपण सुटसुटीत शेप्सवर जर अशी एम्ब्रॉयडरी केली तर ते शेप्स अतिशय सुंदर दिसतात. आणि हाच स्टिच आपण अगदी जवळजवळ करून कुठल्याही शेप फिलिंगसाठी त्याचा उपयोग करू शकतो. याप्रमाणे हात स्टिच करून झालेला आहे. आपला सिंपल ब्लँकेट स्टिच किंवा आउटवर्ड ब्लँकेट स्टिच आणि इनवर्ड ब्लँकेट स्टिच झालेला आहे. तर आता पाहूया त्यापुढील स्टिचेस. त्यापुढील आणखी 2 टाईप्स राहिलेले, तर ते बघूया पुढचा ब्लँकेट स्टिच. त्यासाठी मी ड्रॉ करणार आहे, एक लाईन ड्रॉ करते आहे. बघा आता हा डबल कलर ब्लँकेट स्टिच तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी ह्या 2 लाईन्स मारून घेतलेल्या आहे आणि त्यासाठी हे 2 थ्रेड घेतलेले आहे, 2 कलरचे थ्रेड्स. तर सुरुवातीला मी हा थ्रेड घेते आहे. याचे 3 स्ट्रँड्स आहे, जे 3 पदरी धागा आहे. हा करण्यासाठी अशा 2 लाईन्स ड्रॉ करून घेतल्यानंतर तुम्हाला अधिक समजावे म्हणून ही एक मिडल लाईन घेते आहे मी. थोडीशी लाईट घेते आहे. ही घ्यायची गरज नसते, पण आता तुम्हाला कळावं म्हणून घेते आहे. बघा थोडीशी लाईटच करायची असते, ती दिसली नाही पाहिजे. आता या साईडचे जे मी स्टिचेस घेणार आहे ते या लाईनच्या या बाजूला घेणार आहे. म्हणजे लेंथला बघा इथे निडल काढून घेतल्यानंतर हा ब्लँकेट स्टिच घ्यायचा आहे मला. ब्लँकेट स्टिच घेताना इथून न घेतात या लाईनच्या इथून घेणार आहे. बघा या 2 स्टिचेसमध्ये एवढे अंतर आलेच पाहिजे. बघा ह्या लाईनच्या पुढे जी ही आणि ही लाईनच्या मिडलला मी ही स्टिच निडलमध्ये टाकते. बघा ह्या प्रकारे या पूर्ण लाईनवर आपल्याला हे असे स्टिचेस करून घ्यायचे आहेत.
हा डबल ब्लँकेट स्टिच आहे. हा 2 कलर्समध्ये केला तर अधिक सुंदर दिसतो. हा डेकोरेटिव्ह स्टिच आहे. इथे आपला हा स्टिच करून पूर्ण झालेला आहे. बघा, आता या पुढील स्टिच करण्यासाठी मी आता या कलरचा थ्रेड घेतलेला आहे. या कलरने हे या लाईनवर पूर्ण करून झालेला आहे. तर आता या पुढचे ह्या लाईनवर करण्यासाठी मी हा थ्रेड घेतलेला आहे. हा सुद्धा 3 स्ट्रँड्स म्हणजे 3 पदरी धागा आहे. तर आपण जसं या साईडला ब्लँकेट स्टिच करताना या लाईनच्या एवढा अंतर सोडून हा स्टिच घेतला, तसंच आता आपल्याला या लाईनवर स्टिच करण्यासाठी जसं ह्या एवढं अंतर सोडलं आहे तसंच इथे ह्या लाईनपासून तेवढं अंतर सोडायचं आहे आणि या लाईनवरचे स्टिच आपल्याला तेवढ्या अंतरावर घ्यायचे. तर ते कसं ते बघा. आता तुमच्या लक्षात येईल बघितल्यानंतर. आपण इथून सुरू केलेलं आहे स्टिच. बघा, मला आता इथे स्टिच घ्यायचं आहे. जसं ह्या लाईनचं आणि ह्या लाईनचं एवढं अंतर आहे, तसंच या लाईनचं आणि ह्या स्टिचचं तेवढंच अंतर हा स्टिच घ्यायचा. ह्या दोन्ही स्टिचच्या मध्ये स्टिच घ्यायचा आहे आपल्याला. पहिला स्टिच आता इथे घेऊया, इथे घेऊया. इथे निडल टाकायची आहे आणि या लाईनवर काढायची आहे. बघा, याप्रमाणे स्टिच येणार आहे. या दोन्ही स्टिचच्या मध्ये आपला स्टिच आला पाहिजे चांगला व्यवस्थित. हा थोडासा ह्याला टेकला गेला तर बघा, याप्रमाणे या ठिकाणी आता हा स्टिच करून कंप्लीट झालेला आहे. किती सुंदर असं हे बॉर्डर लाईन डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपण करूया पुढचा स्टिच, लॉंग अँड शॉर्ट स्टिच. मी तो इथे दाखवते तुम्हाला. लॉंग अँड शॉर्ट ब्लँकेट स्टिच मी तुम्हाला या जागेत दाखवते. तर या कर्व शेपवर आपण हा स्टिच करूया. तर आपण सुरुवात करूया लॉंग अँड शॉर्ट ब्लँकेट स्टिचला. बघा, इथून सुरुवात करायची. हा नावाप्रमाणेच लॉंग अँड शॉर्ट म्हणजे एक स्टिच लॉंग घ्यायचा आहे आणि एक स्टिच शॉर्ट घ्यायचा आहे. तर बघा, याप्रमाणे असं लॉंग अँड शॉर्ट केल्यानंतर हा स्टिच अधिकच सुंदर दिसतो आहे. आधीच छान दिसतो, पण आणखी असा केल्यावर आणखी सुंदर दिसतो. तर तुमच्या या स्टिचची सुंदरता अधिक वाढवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर खाली टाकून गाठ मारून घ्यायची. प्रकारे हा स्टिच करून झालेला आहे. तर आपल्या अशा प्रकारे हे 3 आणि हे 2 असे आपले 5 प्रकार करून झालेले आहे. तर आणखी एक 6वा प्रकार मी आपल्याला दाखवते. तर बघा, 6वा प्रकार मी आपल्याला दाखवणार आहे. तर इथे दाखवते, त्यासाठी हा शेप मी ड्रॉ करून घेते. तर हा पुढचा आहे क्लोज्ड ब्लँकेट स्टिच. तर मी हा सरळ लाईनवर न दाखवता, हा स्टिच सरळ लाईनवर न दाखवता अशा कर्व शेपवर दाखवत आहे, कर्व लाईनवर दाखवत आहे. तर तुम्ही ह्याला सरळ लाईनवर सुद्धा काढू शकता अधिक उत्तम प्रकारे. तर आपण आता ह्या स्टिचला सुरुवात करूया. थोडंसं अलीकडून निडलवर काढून घ्यायची आणि या टोकावर निडल खाली टाकून पुन्हा इथे वर काढून घ्यायची आहे आणि हा थ्रेड नेहमीसारखाच निडलच्या खालून घ्यायचा आहे. असा निडलच्या खालून घ्यायचा आहे. बघा, पुन्हा आता इथूनच निडल खाली टाकायची आहे आणि इथे काढायची आहे.
आणि नेहमीप्रमाणे थ्रेड निडलच्या खाली या प्रकारे आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे. या ट्रायंगलच्या एकदम बाजूने काढायची आहे. इथे हा स्टिच करून झालेला आहे आपला. तर आता हे तुम्हाला बटन होल स्टिचचे एकूण 6 प्रकार झालेले आहे. 1 2 3 आणि हे 3 प्रकार. तर एकूण बटन होल स्टिच आपले 6 प्रकार झालेले आहेत. तर बघा अशा प्रकारे आपले हे बटन होल स्टिचचे 6 प्रकार शिकवून झालेले आहेत. आपले हे 6 प्रकार शिकवून झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा स्टिच कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.